दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पैकलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील कोहिरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी 2-3 दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर एक रील तयार करून शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था समोर आणली। या व्हिडिओमध्ये शाळेत जाताना चिखलामुळे विद्यार्थ्यांचे गणवेश पूर्णपणे मळकट होत असल्याचं दिसून आलंय। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दक्ष न्यूजने घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। पाहणी दरम्यान स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पावसाळ्यात या रस्त्यावरून चालणंही कठीण झालं असून सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे। याबाबत लोकनियुक्त सरपंचांनी सांगितले की संबंधित रस्त्याचे काम 2023 मध्ये सुरू असतानाच ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची लेखी तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसील कार्यालयाकडे करण्यात आली। मात्र त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले असा आरोप त्यांनी केलाय। सरपंचांच्या माहितीनुसार त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बाविस्कर यांनी घटनास्थळी भेट देऊन हा रस्ता मंजूर असल्याचं सांगितलं होतं। मात्र प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून विद्यार्थ्यांना दररोज चिखलातून वाट काढत शाळेत जावं लागते। व्हायरल झालेल्या विद्यार्थ्यांच्या व्हिडिओमुळे या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून संबंधित विभागाने रस्त्याची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामं हाती घ्यावीत अशी मागणी ग्रामस्थ आणि पालकांकडून करण्यात येत आहे। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।